तर स्वामींनी सांगितलं आनंद चिंतो जना परिपासे तेषा नीती व्यक्ताने योगक्षेम मान्य. आणि स्वामींचं एक ब्रीदवाक्य असं आहे की भिवू नकोस मी पाठीशी आहे. जे स्वामींच्या नामस्मरणाचे काय नियम आहेत आणि काय आपले आचार विचार असले पाहिजेत. पंचमहायज्ञ करा, आपल्या कुलदेवतेचे कुळाचार करा नेहमीप्रमाणे. गुरुजी, दिंडोरी प्रणित मार्गाची सुरुवात कशी झाली आणि त्यामागचा उद्देश काय होता? दिंडोरी प्रणित मार्गाची सुरुवात परमपूज्य ब्रह्मविभूत मोरेदादा यांनी दिंडोरीवरून केली. स्वामींना फक्त स्वामी भक्तांचे भुकेले आहेत, भक्तीचे भुकेले आहेत. त्याच्यापेक्षा त्यांना काय तुम्ही प्रसाद आणला किंवा काय नैवेद्य आणला याच्यापेक्षा तुम्ही काय सेवा करता आणि किती जिद्दीने आणि श्रद्धेने करता हे स्वामी नेहमी सांगतात. तर स्वामी चरित्रामध्ये असं वाक्य आहे की जैशी भक्ती श्रेष्ठ त्याचे श्रेष्ठ कनिष्ठ. जशी भक्ती श्रेष्ठ असेल त्याप्रमाणे स्वामी त्याला आपलं फळ देतात. ह्या कलियुगाच्या धगाधगीच्या जीवनामध्ये आणि फास्ट लाईफमध्ये कौटुंबिक अडीअडचणी आहेत, आजारपण आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम तर आत्ता असेल तर बेरोजगारी म्हणा, की असा अनुभव आला मला स्वामींचा असा खूप अडचणीत होतो आणि स्वामींनी मला कशी मदत केली. भरपूर अनुभव येतात आम्हाला इथे. चमत्काराला सध्या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात आहे. नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ, मीठबंदर रोड, ठाणे पूर्व येथे. आणि आज आपल्यासोबत आहेत शेखर गुरुजी आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी सेवा कशी करावी, त्याचे आचार विचार आणि नियम काय आहेत आणि आपल्या या मठामध्ये कोणते उपक्रम राबवले जातात. तर हे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की बघा. नमस्कार गुरुजी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुजी, आपल्या या मीठबंदर केंद्राची स्थापना कधी आणि कोणत्या हेतूने करण्यात आली? ह्या केंद्राची स्थापना 1988 साली करण्यात आली. कैलासवासी बापूसाहेब तांडेल जे चिंतणी कोळ्यावर राहत होते, आता ते त्यांचं निधन झालं 2017मध्ये. त्यांनी 1988 साली इकडे जागा घेऊन स्वामींची स्थापना केली. त्याच्या अगोदर त्यांनी 1981 साली पण ह्या मार्गाची सुरुवात केली. परमपूज्य ब्रह्मविभूत मोरेदादा दिंडोरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चिंतनी कोळ्यावर जे आपलं दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरात त्यांनी त्याची सुरुवात केली. स्वामींचा फोटो ठेवून आरती आणि त्यानंतर सगळे कार्यक्रम अशी दिंडोरीपर्यंत मार्गाची सुरुवात केली. आणि त्यानंतर 1988 साली आपला हा मठ बापूसाहेब आणि तांडेलांनी स्थापन केला. आणि आज सगळ्यात त्यांचे वंशज या मठाची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे त्यांनी. आणि अनेक कार्यक्रम या मठामध्ये आपल्या दिंडोरीपर्यंत म्हणा किंवा आपल्या दत्त पंथातले जे काही कार्यक्रम होतात ते सर्व ह्या आपल्या केंद्रामध्ये साजरे होतात. आणि 1988 पासून आज तागायत हे आमचं कार्य चालू आहे. इथे कोणते कोणते कार्यक्रम होतात या मठात? ह्या मठामध्ये आपण दिंडोरीपर्यंत सर्व कार्यक्रम घेतो. आणि त्याचबरोबर दत्त पंथातले जे काही कार्यक्रम आहे, उदाहरणार्थ गुरुपौर्णिमा आहे, स्वामी जयंती आहे, स्वामी पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर आपण दोन्ही नवरात्र साजरे करतो. अश्विन नवरात्र, शुद्ध नवरात्र आणि चैत्र शुद्ध नवरात्र असं आपण दोन्ही नवरात्र इथे साजरे करतो. श्रावण महिनाभर आपली रुद्रसेवा ह्या केंद्रामध्ये असते. आपल्या सर्व सेवेकरी महिला, विशेष करून महिला आपल्या या सेवेमध्ये सहभागी होतात. आणि अखंड म्हणजे श्रावण महिनाभर आपलं हे सुरू असतं. रुद्राभिषेक शंकराला चालू असतो आणि शेवटच्या दिवशी पिठोरी अमावस्येला आपण याची समाप्ती असते. आणि आपला सर्वात मोठा उत्सव म्हणजे दत्त जयंती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्त पंथातला फार मोठा उत्सव दत्त जयंती. तिथे आपला हा इथे सप्ताह असतो 7 दिवसाचा, आत्ताच होऊन गेला दत्त जयंती सप्ताह. आणि आपण दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. इथे सामूहिक गुरुजीचं पारायण वगैरे होतात आणि विविध प्रकारचे याग असतात. आपलं होम हवन असतं, स्वामी याग, रुद्र याग, चंडी याग, असे विविध प्रकारचे याग आपण 7 दिवसात करतो. आणि 8व्या दिवशी आपली इथे समाप्ती असते. अशा प्रकारे आपण गेले जवळजवळ हे आमचं 37वं वर्ष आहे. गेले 37 वर्षापासून हे आपण अव्ययपणे चालू आहे. गुरुजी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे एक जे वाक्य आहे ते आपण अनेक ठिकाणी बघतो. बरोबर आहे. त्या वाक्याने आपल्याला एक विश्वास मिळतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. बरोबर आहे. तर या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? भिवू नको ही मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याचा तुम्ही वेगवेगळा अर्थ घेऊ शकता. तुम्ही जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात संत परंपरा आहे. स्वामी समर्थ ही संत परंपरेमध्ये येतात. पण आम्हाला असं वाटतं, कदाचित आम्हाला काही त्यातलं जास्त नॉलेज नसेल, पण ते परब्रह्म आहेत स्वामी समर्थ. आणि स्वामींचं एक ब्रीदवाक्य असं आहे की भिवू नकोस मी पाठीशी आहे. त्यांनी सांगितलं की जे काही संसारी समस्या आहेत तुमच्या, काही कौटुंबिक अडचणी आहेत,
तुम्हाला काही आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही माझी सेवा करा, माझं नामस्मरण करा. की अनेक संत वगैरे बघितले असतील, पण हे एक ब्रीदवाक्य जे स्वामींचं आहे ते फारच म्हणजे सगळ्याला आश्वस्तदायक आहे की भिवू नकोस, मी पाठीशी आहे. कुठेतरी हा वाक्य आपण विचारलं तर आपल्याला वाटतं की खरोखरच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. म्हणून आम्हालाही असं वाटतं की स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी भक्तांच्याही पाठीशी आहेत. हाच त्याचा खरा अर्थ आपण. अच्छा. गुरुजी, स्वामींच्या नामस्मरणाचे काय नियम आहेत आणि आपले काय आचार विचार असले पाहिजेत? हे बघा, सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय सोपे साधे असे नियम आहेत. स्वामींनी असं कधी काही मोठं कर्मकांड सांगितलं नाही. स्वामींनी सांगितलं फक्त तुम्ही माझं नामस्मरण करा, मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. नामस्मरणाचे नियम म्हणल्यापेक्षा आपण सेवा म्हणूया. स्वामींची सेवा कशी करावी, तर बाबा स्वामींची सेवा ही रोज सामान्य माणसाने 11 माळी स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र आणि पितृस्तुती वाचायची सकाळी आंघोळ केल्यानंतर, देवपूजेच्या अगोदर. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पितरांचं अग्रस्थान आहे, देवपूजेच्या अगोदर पितरांना स्थान असतं. त्याच्यामुळे पितरांची सेवा करा. जे काही लोकांना पितृदोष असतात त्याच्यावर हा एक चांगला आणि सोपा उपाय आहे. अनेक विधी सांगले जातात, पण त्याच्याऐवजी आपण नित्यसेवेमध्ये जर आपली पितृस्तुती ठेवली तर कायमस्वरूपी आपला हा दोष कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आपले कुळाचार करा. कुळाचारामध्ये आपलं जी का आपले कुलदेवता असेल, जसं तुळजा माता आहे, माऊची रेणुका माता आहे, महालक्ष्मी आहे, वर्षून एकदा जा तिथे, सकुटुंब सपरिवार जा. खणा नारायणची ओटी भरा, जेजुरीच्या खंडोबाला जा, भालीच्या खंडोबाला जा, तळी भंडारा करा, घरच्या घरी तळी भंडारा करा रविवारी. आणि थोड्या प्रमाणात जर मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की नॉनव्हेज जर बंद केलं तर अतिशय उत्तम, त्याचे चांगले इफेक्ट तुम्हाला आयुष्यात मिळू शकतील. असाही सुटसुटीत आणि कर्मकांड विहिरीत अशी स्वामी सेवा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की अशी स्वामी सेवा करून बघा. स्वामींना फक्त स्वामी भक्तांचे भुकेले आहेत, भक्तीचे भुकेले आहेत. त्याच्यापेक्षा त्यांना काय तुम्ही प्रसाद आणला किंवा काय नैवेद्य आणला, याच्यापेक्षा तुम्ही काय सेवा करता आणि किती जिद्दीने आणि श्रद्धेने करता, हे स्वामी नेहमी सांगतात. स्वामी चरित्रामध्ये असं वाक्य आहे की जैशी भक्ती श्रेष्ठ त्याचे श्रेष्ठ कनिष्ठ. जशी भक्ती श्रेष्ठ असेल त्याप्रमाणे स्वामी त्याला आपलं फळ देतात. याप्रमाणे सामान्य लोकांनी सेवा केली तर मला वाटतं आयुष्यात त्यांना काही कुठेही मार्गदर्शनाला जायची गरज लागणार नाही. ओके. स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडतो, म्हणजे भक्तांच्या आयुष्यात? हे बघा, सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की लोकांना कुठल्याही थरातला असो, गरीब असो श्रीमंत असो, सगळ्या थरातल्या लोकांना सातत्याने प्रॉब्लेम येत होतात. आजच्या ह्या कलियुगाच्या धगाधगीच्या जीवनामध्ये आणि फास्ट लाईफमध्ये कौटुंबिक अडीअडचणी आहेत, आजारपण आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम तर आता असेल तर बेरोजगारी म्हणा किंवा कर्जबाजारीपणा म्हणा, आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात आजारपणा, हे प्रत्येक कुटुंबात आपण बघतो, आम्ही बघतो. तर याच्यामध्ये एक हा मार्ग आहे की स्वामींची सेवा जर केली योग्य पद्धतीने, सांगितल्या पद्धतीने, आणि आपल्याला जसं मार्गदर्शन जर केंद्रातून मिळालं आणि त्या मार्गदर्शनावर आपण जर ती सेवा सुरू केली तर मला वाटतं निश्चितच त्याच्यातून आपल्याला एक लाभ मिळू शकतो. एक मार्ग स्वामी दाखवतात. आमच्या केंद्रामध्ये हे आम्ही मार्गदर्शन करतो. दर गुरुवारी आपण संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये विनामूल्य मार्गदर्शन असतं. जर कोणाची इच्छा असेल तर स्वामी भक्त येऊ शकतात कुंडली घेऊन. आपलं विनामूल्य मार्गदर्शन आणि स्वामी सेवेतलंच मार्गदर्शन आहे. स्वामींची सेवा हीच महत्वाची आहे शेवटी. आणि ह्या समस्यावर उपाय करायचा म्हणजे स्वामींची सेवा, असं मला वाटतं की एकमेव तो एक तारणहार आहे स्वामी परब्रह्मात. त्यांच्याशिवाय दुसरा काही तारणोपर आपल्याला नाहीये. म्हणून स्वामींची जी सेवा आहे 11 माळी मी मगाशी सांगितलं आणि स्वामी चरित्र सारामृत आहे. महिलांनी दुर्गा सप्तशतीचे रोज 3 अध्याय वाचावे. अष्टमी, नवमी, चतुर्दशीला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. पुरुषांनीही ते करावं. गुरुजीचं पारायण करावं. श्रावणामध्ये नवनाथ पारायण करावं. असं आपलं एक नियम ठेवला तर मला वाटतं आपलं आयुष्य सुखाने जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही काही बाधा येणार नाही. बरोबर. गुरुजी, आजच्या धावपळीच्या जगात स्वामी सेवा कशी करावी? लोक म्हणजे नोकरी, व्यवसाय याच्यात व्यस्त आहेत, पण त्यांना करायची आहे, इच्छा आहे, तर त्यांनी कसं करावं? सेवा ही सांगितलेली आहे. स्वामींनी सांगितले सेवा. स्वामींनी असं मी मगाही सांगितलं कर्मकांड सांगितलं नाही. तुम्ही फार तपश्चर्या करा, हे करा, ते करा, असं काय नाही. साधी सोपी तू सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी झोपेच्या अगोदर नामस्मरण करून जर स्वामींचं 10 मिनिटं दिली तर मला वाटतं खूप. आणि जप मी मगाशी सांगितलं, स्वामींचा 11 माळी जप केला. रात्री जर तुम्ही झोपाच्या अगोदर नामस्मरण करून कालभैरवाष्टक जर वाचलं आणि झोपलात स्वामींचं नाव घेऊन तर
पुढचा दिवस उद्याचा दिवस खूप चांगला जाऊ शकतो. आणि जास्त काही करायची गरज नाही. एवढं जरी केलं मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर 10 मिनिटं एवढी जरी स्वामीचं नामस्मरण करून झोपलं तरी दिवसभर फार चांगला जातो. दिवसाचं ती काय टेन्शन आपलं हलकं होतं आणि एक एनर्जी मिळते स्वामी नामातून. सगळ्यांनी करावं, 10-10 मिनिटं तरी काढायला पाहिजेत, त्याशिवाय पर्याय नाही. आजच्या काळात चमत्कारांना खूप महत्त्व दिलं जाते, तर याबद्दल काय सांगाल? आणि स्वामींचे असे तुम्हाला काही आलेले अनुभव किंवा स्वामींचे अनुभव असे बरेच आहेत. मला येण्यापेक्षा भक्तगणांना इथे येणाऱ्या शेकडो भक्त येतात आणि आम्हाला माहिती नसतं, ते येऊन आम्हाला सांगतात की असा असा अनुभव आला मला, स्वामींचा असा खूप अडचणीत होतो आणि स्वामींनी मला कशी मदत केली. भरपूर अनुभव येतात आम्हाला इथे. पण तुझं जे म्हणणं आहे की स्वामींचं काय चमत्काराला सध्या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात आहे. तर अनेक लोक, आता मी नाव घेत नाही आणि कोणावर टीका करण्याचा आपला अधिकार नाही, पण चमत्कार करू नये आणि चमत्काराचं लोकांना दाखवू नये की मी किती चमत्कारी आहे. आपण स्वामींकडे लोकांना कसं वळवायचं आणि सोप्या ज्यामध्ये शैलीमध्ये किंवा सोप्या कर्मकांड विरहित स्वामींची सेवा कशी करावी हे लोकांना शिकवायला पाहिजे. की मी कसा चमत्कार करतो, मी किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये. आणि स्वामींना ते आवडतही नाही. आणि अनेक आता आपण युट्यूबवर बघतो, अनेक चॅनलवर रील्सवर बघतो की असा चमत्कार घडला, तसा चमत्कार घडला, एखाद दुसरा घडू शकतो. मी त्याला की असं बोलत नाही की स्वामींचा चमत्कार घडत नाही, कोणाला दृष्टांत होत नाही असं काही मी म्हणत नाही. पण सरसकट काही चमत्काराला माझा तरी त्याला विरोध आहे की सरसकट चमत्कार होतात. आणि त्यापेक्षा आपण स्वामींकडे लोकांना वळवायचं, त्यांच्या काय अडी अडचणी त्याच्यावर मार्गदर्शन करावं शेवटी. आणि स्वामी आणि भक्त याच्यामध्ये कोणी नसावं असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनी आणि इतर कोणाही स्वामी भक्त असू दे, इतर कोणी भक्त असू दे, त्यांनी चमत्काराला प्राधान्य देण्यापेक्षा आणि चमत्काराला बघून नमस्कार करण्यापेक्षा स्वामींकडे यावं, स्वामींकडे नतमस्तक व्हावं. तुमच्या सगळ्या समस्या आपोआप सॉल्व्ह होतील. बरोबर. ती श्रद्धा असली पाहिजे. बरोबर. आणि गुरुजी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक कसा? श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा खूपच डिफिकल्ट आहे. एक अतिशय बॉर्डर आहे, अशी एक छोटीशी अशी बॉर्डर आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. जी तुला जी वाटते ती मला अंधश्रद्धा वाटू शकते, मला जी श्रद्धा वाटते तुला अंधश्रद्धा वाटू शकते. असा हा अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ आहे. फक्त आपण आपली सतत विवेक बुद्धी माणसाने वापरून आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं, मी मगाशी तू जो प्रश्न विचारला चमत्कार, त्याच्यामध्येच हा तुझा दुसरा प्रश्न आहे की अंधश्रद्धा. त्यालाच मी अंधश्रद्धा म्हणेन की चमत्कार दाखवले आणि मी हे काम करून दाखवलं, मी ते काम करून दाखवलं, कोणाकोणाशी स्वामी बोलतात वगैरे, हे मला असं एक अंधश्रद्धेचं. लोकांनी त्याच्यापासून सावध राहावं आणि ह्या गोष्टीला श्रद्धा कोणाला मानावी, अंधश्रद्धा कोणाला, हे आपल्या स्वतःला विचारावं, आपलं आत्मपरीक्षण करावं. आणि स्वामींपुढे नतमस्तक झाल्यावर तुला आपोआप ह्या दोघांमधला फरक कळून येतो. बरोबर. गुरुजी, स्वामी हे आपले गुरु आहेत, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आध्यात्मिक प्रगती शक्य आहे का? अजिबात नाही. माणसाला गुरु हा लागतोच. बरोबर. तो सदैव असू दे किंवा गुरुप्रणित असू दे, मार्ग कोणताही गुरु असो, दैवी स्वरूपात असू दे. स्वामी हे परब्रह्म स्वरूपात दत्तात्रयांचे अवतार आहे, चौथ्या अवतार आहे स्वामी समर्थ. आणि आपण आपल्या मार्गामध्ये आपला हा जो मार्ग आहे तो गुरुप्रणित मार्ग आहे. आपण स्वामींनाच गुरु म्हणून करतो. आपण गुरुपौर्णिमेला पण कुठे तू बघितलं असशील की अनेक ठिकाणी दीक्षा दिल्या जातात वगैरे, हातात घंटा बिंटा बांधला जातो वगैरे आणि गुरु केलं. तसं आपल्याकडे काही नाहीये. आपण स्वामींनाच गुरु मानतो. आणि स्वामींशिवाय शक्य ते आद्य गुरु आहेत. नाथांचे जसे गुरु आहेत तसे सगळ्यांचे आपलेही ते गुरु आहेत. आपण त्यांना गुरु मानाचं आणि आपलं जे काय समस्या आहे ते स्वामींच्या चरणापुढे ठेवून आपण त्यांनाही प्रश्न विचारू शकतो, त्यांचंही स्वामींचं मार्गदर्शन घेऊ शकतो. स्वामी आपोआप तुम्हाला मार्ग दाखवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतर कोणत्या गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाही. स्वामी हे श्रेष्ठ गुरु आहे आणि स्वामींशिवाय तळणोपाळ नाही कलियुगामध्ये. जर दत्तपंथ आपण बघितला, अनेक तुम्ही कलियुगामध्ये आता जे सहजा चालले त्याच्यामध्ये दत्तपंथाशिवाय आणि स्वामींशिवाय तळणोपाळ नाही, असं माझं ठाम मत आहे. गुरुजी, स्वामींचे भक्तगण खूप आहेत, म्हणजे अनेक ठिकाणी, किंवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, किंवा स्वामींचा भक्तगण खूप मोठा आहे. पण असंही काही वर्ग आहे, म्हणजे आताची नवीन पिढी असेल, त्यांना या गोष्टींकडे म्हणजे अंधश्रद्धा म्हणून बघतात, किंवा तेवढा त्यांचा हे नाहीये, म्हणजे तेवढी भक्ती नाहीये, श्रद्धा नाहीये असं म्हणा. त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, मी त्यांना सांगेन की तुम्ही आपल्या धर्माकडे
अशा वेगळ्या नजरेने बघू नका बरोबर. की ती अंधश्रद्धा आहे, हम्म. तो एक मागासलेपणा आहे. हम्म. असं नका करू. असं जर तुम्ही मनात आणलं, आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो की ह्याचा जो पाया आहे ना, तो आपल्या घरापासून सुरू होतो. बरोबर. लहानपणीच जर त्या मुलांवर संस्कार केले आणि आपला धर्म जर त्यांना समजून सांगितला, तर ही तरुण जी आता पिढी आहे ती असं विचारणार नाही, बरोबर. हे कोण आहे, हे कसे चमत्कार होतात, बरोबर. असं कसं, हे जे प्रश्न त्यांचे आहेत ते आता ते विचारणार नाही. कारण की ते घरातून आपली सुरुवात होत नाही. घरामध्येच आई वडील तिकडे लक्ष देत नाहीत. आणि आपण जरा युरोपियन वेस्टर्न कल्चरकडे आपलं कल जास्त असतो. त्याच्यामुळे हे जे प्रश्न उद्भवतात ते तरुण पिढीचं काय, त्याच्यामुळे मी असं म्हणून की त्यांची चुकी आहे. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना हे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना दिली जात नाहीत. त्याच्यामुळे मग त्यांना त्याच्यामध्ये विश्वास वाटत नाही की बाबा हे काय आहे, हे सगळं थोटांड आहे का, हे कर्मकांड आहे का, हे त्यांना वाटतं. आणि आपण त्यांना समजून देण्यात कुठेतरी कमी पडतो. म्हणून जास्तीत जास्त तरुण वर्गाला इकडे आकर्षित केलं पाहिजे. त्यांना याच्यातला गाभा समजून सांगितला पाहिजे, त्यांच्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. काही गोष्टी आपल्या धर्मामध्ये सायंटिफिकली पण आहेत, तर त्यांची सांगड घालून तर त्यांना सांगितलं तर तरुण पिढी आपोआप आकर्षित होईल असं मला वाटतं. खूप हुशार आहे आजची तरुण पिढी. बरोबर. गुरुजी, दिंडोरी प्रणित मार्गाची सुरुवात कशी झाली आणि त्यामागचा उद्देश काय होता? दिंडोरी प्रणित मार्गाची सुरुवात परमपूज्य ब्रह्मभूत मोरेदादा यांनी दिंडोरीवरून केली. 70 सालच्या आसपास त्यांनी चालू केलं दिंडोरीला. आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी आपलं कार्य केलं. आणि परमपूज्य ब्रह्मभूत मोरेदादांनी बहुजन समाजाला सेवा करता यावी, उदाहरणार्थ गुरुचरित्र वाचता यावं. म्हणजे पूर्वी महिला गुरुचरित्र वाचत नव्हत्या, त्यांनी अधिकार दिला, गुरुचरित्र वाचा, दुर्गा सप्तशती वाचा. हे त्यांनी महिलांसाठी खूप मोठं कार्य केलं. आणि मी म्हणेन बहुजन समाजासाठी फार मोठं ब्रह्मभूत मोरेदादांचं कार्य आहे. आणि त्यांनी जर आज आम्हाला शिकवलं नसतं किंवा आज त्यांनी तो मार्ग दाखवला नसतो तर आम्ही इथे आलो नसतो. आणि बऱ्याच महिला, मी विशेषतः महिला काय म्हणतो की महिलांना तो अधिकार नव्हता. जसं गायत्री मंत्र म्हणू नये, गुरुचरित्र वाचन करू नये, अर्थात नियम आहेत, नियम पाळून आपल्याला करायला पाहिजेत. पण ते मोरेदादांनी ते ज्ञानाचा खजिना आहे तो आपल्या पुढे आणून दिला. आणि त्याच्यामुळे त्याची आज खूप म्हणजे छोटंसं बीज लावलं, त्याचा आज फार मोठा वटवृक्ष झालेला आहे दिंडोरी प्रणित मार्गाचा. त्याच्याबद्दल आम्ही फार ऋणी आहोत मोरेदादांचे. गुरुजी, दिंडोरी प्रणित मार्गामध्ये स्वामींना त्रिवार मुजरा केला जातो, त्याचं काय महत्व आहे? स्वामी हे राजाधिराज आहेत. आपण त्यांना राजा म्हणजे राजाधिराज म्हणजे ते राजे नाहीत, आपण जे राजाधिराज म्हणतो, तपस्वीचे राजे, योगींचे राजे, असे राजाधिराज आहेत. म्हणून आपण त्यांना त्रिवार मुजरा करतो. फक्त ह्याच मार्गामध्ये करतात, बाकी कोणी करतो की नाही मला माहित नाही. पण आपल्याकडे एक आहे की स्वामींना त्रिवार मुजरा करायचा, की ते राजाधिराज आहेत, तपस्वींचे योगी राजाचे योगी राजा आहेत, म्हणून आपण त्यांना त्रिवार मुजरा करतो. स्वामी सेवा करणाऱ्या भक्तांसाठी कोणती एक तुम्ही महत्वाची सेवा सुचवाल? हे बघा, आपल्या केंद्रामध्ये आपण मी सांगितलं मगाशी की दर गुरुवारी आपलं मार्गदर्शन असतं. संध्याकाळी 8 ते संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान आपण कुंडली वगैरे मार्गदर्शन करतो. सर्वसामान्य सेवेकऱ्यांनी, मला वाटतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना, निदान सकाळी पितृस्तुती तरी वाचावी. पितरांचा जो दोष असतो घरातला तो निघून जातो. तसे नारायण नागबळी वगैरे विधी, त्रिपिंडी वगैरे श्राद्ध आहे. पण त्याच्यापेक्षा जर आपण नित्यनियमाने घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर सकाळी पितृस्तुती वाचली 2 मिनिटासाठी, 2च मिनिटाचं काम आहे. पंचमहायज्ञ केला, पितृयज्ञ म्हणजे मुंग्यांना साखर घालणं, गाईला घास घालणं, कुठल्या माणसाला छोटंसं खाणं देणं किंवा दान देणं, हे असे जर थोडं केलं आपण रोजच्या आयुष्यामध्ये, तर मला वाटतं बाहेर जायची कुठे गरज वाटणार नाही. आणि 3 अध्याय तर आपले आहेच आहेत, 3 अध्याय 11 माळी हा स्वामींचा जप करावा. रात्री झोपायच्या अगोदर कालभैरष्टक वाचावं. आणि आपल्या वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन त्याची खणानारळाने ओटी भरावी. आणि एवढा जरी केलं तरी सर्वसामान्य सेवेकऱ्यांनीच सांगतोय मी. आणि वर्षातून 7 गुरुचं पारायण हे जर केलं तर तुम्हाला कुठेही मार्गदर्शन करायची गरज राहणार नाही. ओके गुरुजी, आपल्या या मठाच्या आवारात शंकराची आणि नागाची मूर्तीची स्थापना झाली, ही कधी झाली आणि या केंद्राबद्दल अजून काय सांगाल? तू जे बघितलं असं की तिथे औदुंबराच्या मागे शंकराच्या लिंगाची स्थापना आहे आणि गणपती आहे आणि मेन म्हणजे नागदेवता आहे. तू जर बघितलं असेल तर कुठेही मंदिरामध्ये नागदेवता नाही आहेत, पण आपण प्रामुख्याने इथे नागदेवतेची आपण स्थापना केलेली आहे. कैलासवासी बापूसाहेब तांडेल यांनी 2016 साली ह्या मंदिराची स्थापना केली. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत तू बघितल्या असतात त्या आपण खास तिकडनं आंध्र प्रदेशमधून आपण आणले आहेत आणि त्याची स्थापना केलेली आहे. फार तिथे भक्तांना खूप असे चमत्कारिक अनुभव तिथे आलेले आहेत त्या मंदिरामध्ये.
आणि त्या मंदिरामध्ये आपण जसं रुद्राभिषेक वगैरे करतो तसे रोजच्या रोज आपण तिथे अभिषेक पूजा, नागदेवतेची पूजा, श्री गणपतीची पूजा असं आपलं रोजच्या रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालू असतं. आपण अनेक जे शिवरात्र असते व श्रावण महिना असतो आपण तिथे अभिषेकही करतो. त्याच्यामुळे लोकांना एक चमत्कारिक अनुभव आलेत. म्हणजे मी सांगेन की तिथे येऊन एकदा तुम्ही दर्शन घ्या आणि त्याचा अनुभव घ्या. गुरुजी, आपल्या मठामध्ये जे भक्तजन येतात तुमच्याकडनं मार्गदर्शनासाठी, त्यांच्या प्रामुख्याने कोणत्या समस्या असतात? जे काय येतात भक्त, सामान्य लोक येतात, त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत सगळ्या थरातील लोक असतात. माझं म्हणजे मी गेली 25 वर्ष बघतोय वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात, पण त्यांना ज्या अडचणी असतात ना त्या जरी सामान्य जरी असं वाटत असेल तरी प्रत्येकाला असं वाटतं की माझं जे समस्या आहे ती फार मोठी आहे. बरोबर. परत दुःख शीतल असं म्हणतात की दुसऱ्याचं दुःख खूप कमी आणि माझं दुःख खूप मोठं आहे. तर त्याप्रमाणे ना मगाशी मी सांगितलं की मेन अडचण म्हणजे सध्याच्या काळामध्ये आर्थिक, लोकांची आर्थिक स्टेबिलिटी नाही आहे. बरोबर. नोकऱ्या जातात आहे, बेरोजगारी आहे, विवाहाची कोणाला अडचण आहे, संततीचा प्रॉब्लेम्स आहे. हा संततीचा प्रॉब्लेम सध्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात आहे. जरी मेडिकल फील्डमध्ये जरा उपाय असले तरी पण काही लोकांना मी बघतो तर त्यांना त्याच्यातून पण गुण येत नाही, लाखो रुपये खर्च करतात. पण स्वामींची जे आल्यामुळे त्यांना संतती प्राप्त होते आणि ते कार्यक्रम केल्यामुळे म्हणजे मार्गदर्शन केल्यामुळे आपण ती त्यांना संतती झालेली आहे असेही लोक येऊन सांगतात आहे. आणि घरात काही बाहेरची बाधा असेल किंवा काही असेल, एखाद्या निगेटिव्ह एनर्जी असते आपल्या घरामध्ये, वास्तुदोष असतो म्हणा, पितृदोष असतो, त्याच्यामुळे बरंचसं आपलं फॅमिली डिस्टर्ब होते. अनेक घरामध्ये कटकटी समस्या निर्माण होतात, आजार पण येतं लोकांना. लोकांकडे पैसा राहत नाही, इन्कम येतं पण पैसा जातो ही नेहमी लोकांची तक्रार असते. अशा बऱ्याच अडचणी घेऊन लोक येतात, पण त्याच्यावर निराकरण स्वामीच करतात. आपण काय त्याच्यावर मार्गदर्शन म्हणजे काय, आपण फक्त एक उपायच होतो, काम सगळं स्वामी करतात. त्यांची भक्ती आणि स्वामींचं आशीर्वाद याच्या जोडीनेच ते सगळं त्यांचं संयोग घडून येतो आणि त्यांना त्याच्यातून काही चांगला मार्ग मिळतो. आर्थिक अडचणी ज्या आहेत तर मी सांगेन कुळाचार करावाच आणि त्याच्याबरोबर 7 गुरुची तर पारायण करावीत, वर्षातून 7 गुरुचं पारायण करावीत. रात्री झोपताना श्रीसुत्त वाचावं, व्यंकटेश स्तोत्र अगरबत्ती लावून वाचावं, त्याच्याबरोबरीने कालभ्रष्ट करून वाचावं आणि मग त्याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा. फक्त हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमचा नित्यनियम असेल. तुम्ही म्हणाल की मी क्वचित वेळ आहे तेव्हा करेन, वेळ नाही. वेळ असेल तर मग वेळ निघून गेली का त्याला अर्थ नाहीये. त्याच्यामुळे नित्यनियम तुम्ही 10-15 मिनिटं जरी हे केलं तरी त्याच्यातून तुमचं हळूहळू का होईना, एकदम होणार नाही पण हळूहळू तुम्हाला मार्ग सुचतील आणि त्याच्यातून तुम्हाला एक आर्थिक बोजा कमी व्हायसाठी स्वामीच मार्ग दाखवतील. काहीतरी असं म्हणतात की परमेश्वर एक दरवाजा बंद करतो तर दुसरा दरवाजा उघडतो, त्याचप्रमाणे स्वामी तुमचे दरवाजा उघडतील. आणि आजारपणामध्ये आपला जर तुम्ही शंकराला अभिषेक केला, घरात जर शंकराची पिंड असेल त्याच्यावर रुद्राभिषेक करा. रुद्राभिषेक जमत नसेल तर महामृत्यूंजय जपाचा अभिषेक करा, ते तीर्थ घ्या, घरात शिंपडा. बऱ्याच प्रमाणात वास्तुदोष कमी होतो. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला फिजिकल फिटनेस मिळतो, एक नवं चैतन्य येतं. सकाळी उठल्यानंतर गायत्री मंत्र करा. लहान मुलं असतील त्यांना 24 वेळा तरी गायत्री मंत्र म्हणायला सांगा. अथर्वशीर्ष आपण सगळ्या घरामध्ये म्हणतोय. शाळेतली मुलं असतील, शिक्षणाचा एक प्रश्न आहे, शिक्षणामध्ये मुलांना अडचणी येतात. मेन म्हणजे लक्षात राहत नाही, काही मुलांच्या मेमरी पॉवर त्यांची कमी झालेली असते. तर त्याच्यासाठी प्रज्ञा विवरण स्तोत्र, सरस्वती मंत्र करा, मुलांना शिकवा. संध्याकाळच्या वेळेस रामरक्षा बोला. हे काय मी नवीन नाही सांगत, हे सगळं जुनंच आहे, आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. पण ते करणार कोण हा मोठा प्रश्न आहे. हे जर केलं तर मला वाटतं की ह्या समस्या हळूहळू निराकरण व्हायची सुरुवात होते. आणि असे अनेक मी अनुभव इथे बघितलेले आहेत आणि भक्त येतात ते स्वतःच करतात आणि स्वामी त्यांचं काम करतात. ओके. गुरुजी, आपल्या मठामध्ये कोणते कोणते उपक्रम राबवले जातात? ह्या मठामध्ये आपण मी मगाशी सांगितलं, दत्त जयंती, स्वामी गुरुपौर्णिमा, स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी आणि मेन म्हणजे मुख्य मी सांगितलं मगाशी दत्त जयंती जो सप्ताह असतो तो मोठ्या आम्ही उत्साहात साजरा करतो. म्हणजे सगळे करतो आम्ही कार्यक्रम, पण त्याच्यामध्ये 7 दिवस याग असतात आणि गुरुची तर पारायण सामूहिक पारायण असतं. त्याच्यामध्ये यावर्षी तर आम्ही 350-400 लोक सामूहिक पारायणाला बसलेली. दरवर्षी त्यांची संख्या वाढतेच आहे. आणि मुख्य म्हणजे आमचे ठाणे ते अक्कलकोट ही पदयात्रा राहते. आता हे 25वं वर्ष आहे. कैलासवासी बापूसाहेब तांडेल यांनी ही सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातून जाणारी आमची पहिली पदयात्रा असेल ठाणे ते अक्कलकोट.
ती आस्थागत चालू आहे. ह्यावर्षी 25वं वर्ष आहे. त्याचप्रमाणे आम्ही बापूसाहेब तांडले यांनी अन्नछत्र सुरू केलं, महाप्रसाद. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 7:30 ते 10:30 पर्यंत संध्याकाळच्या वेळेस अन्नछत्र असतं. हे गेली 25-26 वर्ष चालू आहे. इतर कार्यक्रमाच्या वेळी आपल्याकडे प्रसाद असतो, 7 दिवस सप्ताह असतो, त्यावेळी महाप्रसाद सुरू असतो. असं हे आमचं कार्य स्वामींच्या कृपेने आजपर्यंत चालू. स्वामींचं एक जसं मगाशी बिर्दवाक्य होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तसं स्वामींनी सांगितलं अनन्य चिंतो माझ्या जना परिपासे तेषा नीती व्यक्ताने योगक्षेम वाम्य, अनन्य भावाने माझा शरण जा, माझं सेवा कर, मी तुझा योगक्षेम म्हणजे संसार तुझा चालवेन, तुला काही कसली उणीव भासणार नाही, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपलं बिर्दवाक्य. जर तुम्ही फोटोमध्ये बघितलं तर तो एक आमच्या फोटोच्या खाली ते आमचं असतं बिर्दवाक्य. धन्यवाद गुरुजी, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. आणि म्हणजे स्वामींच्या भक्तीच्या मार्गावर येणं किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे आजच्या पिढीसाठी, ते तुम्ही सांगितलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. मी सगळ्यांना आवाहन करेन भक्तांना, एकदा आमच्या केंद्रात जरूर भेट द्या आणि अनुभव घ्या. स्वामी समर्थ.